हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना ढोमणे. तर टायटलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की मी कुठे चाललेली आहे. ते अगदी बरोबर आहे. आज किटी आहे आणि आजची किटी आहे विष्णूजीची रसोई इथे. तर विष्णूजीची रसोई या रेस्टॉरंटमध्ये याच्या अगोदर सुद्धा गेलेली आहे आणि याचा रिव्ह्यू मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. इथे आपल्याला सगळं महाराष्ट्रीयन पदार्थ मिळतात. तुम्हाला याच्या पहिले सुद्धा सांगितलेलं आहे. हे भाज्या खूप अशा स्पायसी नसतात. थोड्या आपण काय म्हणू त्याला की सर्वसाधारण अशा भाज्या असतात आणि कुणाला असं असते की खूप साधं जेवण किंवा फिक्क्या भाज्या आवडतात आणि कुणाला स्पायसी भाज्या आवडतात. तर त्यासाठी त्यांनी तिथे तरी सुद्धा ठेवलेली आहे, तिखट मिठाची बनवलेली. त्यामध्ये लसणचा तडका वगैरे आहे. ज्यांना तिखट भाज्या आवडत असेल तर त्यांनी एक ती गोष्ट तिथे ठेवलेली आहे की तुम्ही वरतून त्या भाजीमध्ये टाकू शकता. दाल खिचडी आहे तिथे, तर दाल खिचडीमध्ये सुद्धा तुम्ही ती तरी टाकू शकता. विविध प्रकारच्या तिथे चटण्या आपल्याला पाहायला मिळेल, खायला मिळेल. विष्णूजीची रसोई या रेस्टॉरंटबद्दल मी जेव्हा रिव्ह्यू दिलेला होता तर बहुतेक लोकांचं म्हणणं असं होतं त्यांना ते जेवण आवडलं नाही. त्याचं रिझन तुम्हाला माहीतच आहे की आजकालची जी जनरेशन आहे त्यांना तसं जेवण आवडतच नाही. मुळात त्यांना आवडतं बर्गर, पिझ्झा, पास्ता हे आयटम त्यांना आवडतात. आणि जेवणामध्ये जर विचार केला तर त्यांना भाज्या सुद्धा स्पायसी अशा लागतात. आणि आपण हॉटेलमध्ये जर गेलं तर आपण त्या प्रकारे ऑर्डर करू शकतो की आम्हाला स्पायसी भाजी पाहिजे आहे. तर मग ते आपल्याला कोल्हापुरी, सावजी अशा त्या भाज्या आपल्याला करून देतात आपल्या आवडीनुसार. इथे तसं नाही आहे. इथे ती भाजी राहते आणि बाजूला तरी असते, ती तरी आपल्याला टाकावी लागते. आणि आपली जनरेशन आणि जी आताची जनरेशन आहे त्याच्यामध्ये जर फरक पाहिला तर आताही आपण कुठल्याही भाज्या खाऊ शकतो. पण आजच्या आपल्या मुलांचा खूप जास्त इश्यू झालेला आहे भाज्यांच्या बाबतीत. तर एखाद्या मुलाला आलूची भाजी आवडत असेल, कुणाला फुलकोबीची भाजी आवडत असेल, कुणाला पत्ताकोबीची भाजी आवडत असेल आणि कुणाला कुठली भाजी आवडत असेल. तर 5 प्रकारचे जर व्यक्ती घरामध्ये राहत असेल तर त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आवडतात आणि दुसऱ्याला तीच भाजी ती आवडत नाही. आमच्याकडे सुद्धा तसंच आहे. अदिती अनाला फुलकोबीची भाजी आवडते तर पार्थला आवडत नाही. मला गवाराच्या शेंगाची भाजी आवडते पण माझ्या घरात आवडत नाही. त्याच्यामुळे मी सुद्धा खात नाही ती भाजी. कारण असं असते की स्पेशल आपल्यासाठी कोण बनवणार. सगळे जर व्यक्ती खात असेल ती भाजी तर आपण तीच बनवतो. आणि एखाद्या मुलाला जर ती भाजी आवडत नसेल तर आपण त्या मुलासाठी बनवू शकतो पण आपल्यासाठी मात्र बनवत नाही. आपण ऍडजस्ट करत असतो, घरच्या ज्या गृहिणी आहेत त्या. इथे रिव्ह्यू देताना एकच गोष्ट तुम्हाला सांगणार आहे की इथे तुम्हाला महाराष्ट्रीयन जेवण मिळेल, जे बर्गर, पिझ्झा, पास्ता या गोष्टी अवेलेबल नाही आहेत आणि साधारण जेवण तुम्हाला मिळणार आहे. आमच्या ज्या जनरेशनच्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना हे रेस्टॉरंट नक्कीच आवडणार आहे. हिंदी सायडर जे लोक आहेत त्यांना सुद्धा महाराष्ट्रीयन जेवण आवडतं. प्रत्येक मुलांना आवडत नाही असं नाही म्हणणार मी. काही मुलं हे जेवण आहे आवडीने सुद्धा खातात. काही लोकांची मी गोष्ट करत आहे, हेच सांगणार आहे तुम्हाला. जर तुम्हाला गेट टुगेदर करायचा असेल किंवा बर्थडे पार्टी द्यायची असेल, इच्छा असेल तुमची तिथे द्यायची तर देऊ शकता. खूप छान स्पेस आहे. तर परत एकदा मी तिथे जाणार आहे. खास करून मला तो खूप आवडलेला आहे ते आणि खूप छान एन्जॉय करणार आहोत. आता बघूया तिथे गेल्यानंतर आम्ही काय काय करणार आहोत हे मला सुद्धा माहिती नाही आहे. तिथे गेल्यानंतरच कळणार आहे की आम्ही काय काय एन्जॉय करू. कारण 8 वाजता वगैरे तिथे खूप जास्त गर्दी होऊन जाते. काही रील वगैरे बनवणार आहोत. जर बनवली तर ते तुम्हाला इंस्टाग्रामवर पाहायला मिळेलच. आणि विष्णूजीच्या रसोईबद्दलचा रिव्ह्यू मी तुम्हाला परत एकदा देणार आहे की तिथे काय काय स्पेशल होतं आजच्या दिवशी. आज शनिवार आहे. असं वाटते सगळ्या पदार्थांची आपण चव बघायला पाहिजे आणि तेव्हाच आपल्याला कुठे ना कुठे आपले जे महाराष्ट्रीयन जे पदार्थ होऊन गेलेले आहेत जे तर ते आपल्याला कुठेतरी त्यांची चव कळेल. आणि आपल्याला दुसऱ्यांनी कोणी विचारलं की तू केळ्याची भाजी खाल्ली का, सुरणाची भाजी खाल्ली का, तर आपण हो म्हणायला पाहिजे मला असं वाटते. तर मग आपण खाणारच नाही तर आपल्याला टेस्ट कशी कळणार. म्हणून सगळ्याचा आनंद घ्यायला पाहिजे. तर मला तर बाबा खूप आवडते हे जेवण. चला तर मग आपण लगेच निघूया.
आम्ही आलेलो आहोत विष्णूजीची रसोई इथे. आता बघूया आमच्या मैत्रिणी आलेल्या आहेत का? आलेल्या आहेत का? नाही, या दुसऱ्या आहे. बघूया, आतमध्ये जाऊन बघूया. चला. वाव, मस्तपैकी गरबा सुरू आहे. आपण खेळू शकतो तोपर्यंत. हम खेल सकते हैं, वहाँ पे खेल सकते. हमारी किटी है आज, वहाँ पे नहीं खेल सकते. एक दिन का थोड़ा कर देखने में मजा नहीं आती, करने में मजा आती. हाय नेहा, कीर्ती, हाय. मेरा यूट्यूब चॅनल आहे, प्लीज जाऊ द्या ना मला. प्लीज थोड्या वेळ खेळू द्या. मग किटी स्टार्ट झाली नाही की आम्ही आपलं मग गेममध्ये राहू. पूछो, आपका नाम? पूजा वैद्य. चालू है क्या? हाँ, चालू है. पूजा वैद्य मैम है. रजिस्ट्रेशन करना पड़ता है, पर हमें फ्री में सिखाएंगे आज के दिन. प्लीज़ हमारे लिए कर दो. हाँ, कर प्रैक्टिस. हाँ, अर्चना ढोमने करके ब्लॉगिंग चैनल है.
155. तो कोणी खाल्ला मुलं नाही त्यांच्या ह्याच्यात पण तो आला ना त्यांनाही मन करत आहे तर म्हणून जायचं एका काकडीचे थालीपीठ आहे ना हे. तिकडे काही आहे का खूप मस्त टेस्ट आहे. मस्त काकडीचे थालीपीठ, एक नंबर टेस्ट. मस्त वाटली यार थालीपीठची ना टेस्ट, खूप मलाही आवडली. का घेतलं तू? साबुदाणा. आजचे आयटम ना खूप सुंदर आहे. मस्त. हे शॉर्टकट छान आहे साबुदाणा वडे काढायचं आहे ना. घे ना चम्मच. काकडीचे थालीपीठ मस्त आणि साबुदाण्याचे वडे सुद्धा इतके मस्त आहे. भेळ खाल्ली नाही मी अजून, पण खरंच खूप मस्त आहे. टमॅटो सूप, झुणका आणि भाकर पर पर्सन 421 रुपये आहे आजचे. पुरणपोळीचा चार्ज काय आहे? 60 रुपये. दाल खिचडी आहे ना, दाल खिचडी, कढी, ही वडीची भाजी आहे, पालक वरण आहे का, पालक वरण आहे, पोळ्या, विष्णु जी नहीं आए क्या? कितने बजे आएंगे? बर्थडे सेलिब्रेट हो रहा है क्या वहाँ पे? बर्थडे सेलिब्रेट हो रहा है?
तिकडे पण बर्थडे सेलिब्रेट होत आहे, पण त्यांनी बुक केलं असेल तिकडचे. इथे पण चलो बाय.